हे हाय हॅलो नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वन्स अगेन वेलकम टू अवर चॅनल गेट सेट लर्न. तर आजपासून आपण पाहणार आहोत बालविकास आणि शिक्षणशास्त्र म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीचे टॉपिक्स, जे नक्कीच तुम्हाला तुमच्या येत्या आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओज जरी आपण इंग्रजी लँग्वेजमधून पाहत असलो तरी त्यांचे एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण आपण मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. कारण कुठलीही व्यक्ती ही त्यांच्या मातृभाषा म्हणा किंवा मायबोलीमध्ये शिकविलेल्या आत्मसात केलेले विषय हे जास्त वेळ स्मरणात ठेवू शकते. आजपासून आपण ह्या सेशनची सुरुवात करणार आहोत. हे बायलिंग्युअल असणार आहे, म्हणजेच द्विभाषिक असणार आहे, ज्यामध्ये आपण मराठीमध्ये आपले PDF असणार आहेत आणि त्याचे आपण स्पष्टीकरण मराठीमध्ये देणार आहोत. इंग्रजीमध्ये PDF असतील आणि मराठीमध्ये त्याचे स्पष्टीकरण असणार आहे. तर पहिल्यांदाच आपण हे यूट्यूबवर कुठेही आपल्याला असे मराठीमध्ये स्पष्टीकरण भेटणार नाही, याची गॅरंटी मी देते तुम्हाला. चला तर मग सुरुवात करण्यापूर्वी नक्कीच ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीतील स्टडी हवर्स आपण रोज पाहणार आहोत आणि ज्याची माहिती आपण आपल्या इतर CTET ॲस्पिरंट्ससोबत जरूर शेअर करा. नाऊ विदाउट एनी डिस्कशन लेट्स गेट स्टार्टेड. तर आजचा आपला CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीमधील पहिला टॉपिक असणार आहे कन्सेप्ट्स ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग. म्हणजेच विकासाची कन्सेप्ट्स पाहणार आहोत आणि विकास आणि शिक्षण पद्धती किंवा अध्ययन यांची काय रिलेशनशिप आहे ते आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हे आपल्याला CTETच्या पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंडसाठी सुद्धा आपल्याला हे खूप महत्त्वाचे असणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जर याची PDF हवे असेल तर याची PDF आपण आपल्या गेट सेट लर्न ह्या टेलिग्राम चॅनलला देखील आपण प्रोव्हाइड करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया डेव्हलपमेंटच्या व्याख्येपासून, विकासच्या व्याख्येपासून. डेव्हलपमेंट मीन्स सर्टन चेंजेस दॅट ऑकर्स इन ह्युमन बीइंग्स ऑर ॲनिमल्स बिटवीन कन्सेप्शन अँड डेथ. म्हणजेच काय, विकास म्हणजे काय, तर मानवामध्ये किंवा प्राणींमध्ये जी गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत होणारे जे विशिष्ट बदल असतात त्या बदलांना आपण म्हणणार डेव्हलपमेंट, विकास. त्याचबरोबर डेव्हलपमेंटची अनदर व्याख्या करता येईल अ प्रोग्रेसिव्ह सिरीज ऑफ चेंजेस दॅट ऑकर ॲज अ रिझल्ट ऑफ मॅच्युरेशन अँड लर्निंग. तर ही जी प्रोग्रेसिव्ह सिरीज असते, जी जे बदल होतात त्यांची जी अशी प्रगतिशील मालिका असते, प्रगतिशील अशी सिरीज असते, ते ॲज अ रिझल्ट आपल्याला त्याचा रिझल्ट म्हणून काय भेटणार आहे, आपल्याला मॅच्युरेशन आणि लर्निंग. तर ह्या प्रोसेसला आपण म्हणणार, सिरीजला आपण म्हणणार डेव्हलपमेंट किंवा विकास. तर डेव्हलपमेंट आणि विकास यामध्ये सहसा गोंधळ होतो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या दोन व्याख्यांमध्ये. जर आपण डिक्शनरी घेतली हातात तर त्यामध्ये आपल्याला ग्रोथ याची आपल्याला एक कन्सेप्ट पाहण्यात येईल की ग्रोथ म्हणजे विकास आणि डेव्हलपमेंट याचा अर्थ देखील विकास होतो. पण हे गोंधळून जाण्यासारखे कारण नाही आहे, कारण डेव्हलपमेंट ही एक खूप अशी व्यापक खूप अशी मोठी संकल्पना आहे, परंतु ग्रोथ ही डेव्हलपमेंटच्या खाली, डेव्हलपमेंटच्या आतमध्ये येणारी अशी ही कन्सेप्ट असणार आहे. फॉर एक्झाम्पल, ग्रोथ म्हणजे असणार आहे वाढ आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास. तर वाढ ही कशामध्ये होत असते, तर जी क्वांटिटी आपण मेजर करू शकतो. फॉर एक्झाम्पल असणार आहे लेंथ, हाईट एटसेट्रा. पाहूया बरं. तर डेव्हलपमेंट इज अ प्रोसेस दॅट इन्क्लूड्स ग्रोथ, मॅच्युरेशन अँड लर्निंग. पाहिलं
डेव्हलपमेंट ही काय आहे, अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये ग्रोथ ही होत असते, मॅच्युरेशन असतं आणि लर्निंग, ह्या 3 प्रोसेस ज्यामध्ये इन्क्लूड असतात त्याला आपण म्हणणार डेव्हलपमेंट. तर ग्रोथची व्याख्या पाहिजे झाल्यास, ग्रोथ डिनोट्स चेंजेस इन साईज, height, weight, etc. In other words, it signifies changes in the qualitative aspect of the person. तर वाढ म्हणजे काय, वाढ म्हणजे व्यक्तीतील परिमाणाच्या स्वरूपात मोजता येणारे बदल, म्हणजेच शरीराच्या आकारातील रचनेतील वाढ होय. थोडक्यात वजन, उंची, आकारमान यांच्यात होणारे धनात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आणि मेजरेबल अशी जी बदल होतात त्यालाच आपण वाढ म्हणतो, ग्रोथ म्हणत असतो. त्यानंतर पुढे पाहूया मॅच्युरेशन. ऑन दी अदर हँड इज हायली रिलेटेड टू दी हेरिडिटी. मॅच्युरेशन हे काय असणार आहे, रिलेटेड टू हेरिडिटी, अनुवांशिकतेशी असे त्याचे रिलेशन असणार आहे मॅच्युरेशनचे. आणि वी कॅन ऑल्सो अंडरस्टँड मॅच्युरेशन ॲज अ ऑकरिंग फ्री फ्रॉम स्पेसिफिक एक्सपिरियन्सेस. तर त्याचबरोबर मॅच्युरेशन म्हणजे काय असणार आहे, मॅच्युरेशन ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या अनुभवातून भेटत असते. जसे आपल्याला अनुभव येतात त्याच बाबतीत आपण त्या गोष्टीतले आपण परिपक्वता घेऊन किंवा त्या बाबतीतली समज घेऊन आपण पुढच्या वेळेस त्या बाबतीत अधिक सजग असतो. ते म्हणतात ना, मागच्याच ठेच पुढचा शहाणा, नाही उलट झालं, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. तर पुढच्याला जे किंवा आपल्यासोबत जी घटना घडली आहे त्यातून आपण शिक्षा घेऊन किंवा त्यातून आपण समज घेऊन पुढच्या वेळेस आपण योग्य रीतीने वागत असतो. हे काय झालं, मॅच्युरेशनचं एक उदाहरण. द लर्निंग प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट मॅनिफेस्ट ॲज द चेंज इन बिहेवियर अरायझिंग आउट ऑफ पास्ट एक्सपिरियन्स. पुन्हा तेच, तर लर्निंग प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंटमध्ये जी लर्निंग प्रोसेस असते, शिकण्याची जी प्रक्रिया असते, ती आपल्याला भूतकाळातील अनुभवांमुळे जे आपले वर्तनात बदल होत असतात तेच असते विकासात शिकण्याची प्रक्रिया. यानंतर पुढे पाहूया ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमधील फरक. तर आपण पाहिलं ग्रोथ ही कशी संकल्पना आहे, ग्रोथ ही डेव्हलपमेंटच्या अंडर येणारी संकल्पना आहे, खाली येणारी संकल्पना आहे. आता यातील आपण फरक पाहूया. तर वाढ म्हणजे काय, वाढ म्हणजे ग्रोथ रेफर्स टू चेंजेस इन पर्टिक्युलर ॲस्पेक्ट्स ऑफ द बॉडी. तर ग्रोथ काय असणार आहे, रेफर्स टू चेंजेस इन पर्टिक्युलर ॲस्पेक्ट्स ऑफ बॉडी. तर शरीरातील जे काही विशिष्ट भाग असतात त्यातील जो विशेष बदल असेल त्या बदलाला आपण ग्रोथ म्हणणार. फॉर एक्झाम्पल उंची ही झाली आपल्या शरीराच्या हाईटशी संबंधित किंवा बॉडीच्या हाईटशी संबंधित. त्याचबरोबर सांगायची झाल्यास वेट, शरीराचे वजन, हे झाले ग्रोथची उदाहरणं. त्यानंतर डेव्हलपमेंट काय असणार आहे, डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्स ऑर्गॅनिझम ॲज अ होल. मग विकास ही संज्ञा कशी वापरली जाणार आहे, तर संपूर्णपणे अवयवाचा जो विकास होतो त्याला आपण म्हणणार डेव्हलपमेंट. ग्रोथ रेफर्स टू चेंज इन साईज रिझल्टिंग फ्रॉम मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स और इन्क्रीज इन इंट्रासेल्युलर सबस्टन्सेस. तर ग्रोथ काय असणार आहे, शरीराच्या आकारमानात जो बदल होतो आणि हा बदल हा पेशींच्या वाढत्या संख्येमुळे किंवा पेशीच्या आतील घटकांमधील वाढीमुळे होत असतो. तर आणि त्याचबरोबर मग डेव्हलपमेंट सांगायचे झाल्यास डेव्हलपमेंट रेफर्स टू मॅच्युरेशन स्ट्रक्चर अँड फंक्शन. तर विकासामध्ये शरीराची जी संरचना असते आणि त्यांचे कार्य यांतील परिपक्वतेमुळे जे बदल होतात ते कशामध्ये इन्क्लूड होतात, डेव्हलपमेंटमध्ये. फॉर एक्झाम्पल आपली श्वसन संस्था घेतली, शरीरातील एक शरीराची संरचनेचा तो एक भाग आहे आणि त्या भागातील जे कार्य आहे श्वास आतमध्ये घेणं आणि बाहेर टाकणं.
तर ही श्वसन संस्थेमध्ये जो डेव्हलपमेंट होणारा असणारा, जो स्ट्रक्चर होणार असणार आहे किंवा जो बदल होणार असणार आहे त्याला आपण काय डिनोट करू, डेव्हलपमेंट किंवा विकास. त्यानंतर पाहूया ग्रोथ रेफर्स टू क्वांटिटेटिव्ह चेंजेस. ग्रोथ म्हणजे काय, जे शरीरामधील जे संख्यात्मक बदल असतात, जे बदल आपल्याला काउंट करता येतात, मेजर करता येतात. फॉर एक्झाम्पल इन्क्रीज इन हाईट अँड वेट. फॉर एक्झाम्पल उंची आणि वजन यातील वाढ असते, ती आपण काउंट करू शकतो, म्हणजेच ते झाले ग्रोथ. आणि डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट रेफर्स टू बोथ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह चेंजेस. तर डेव्हलपमेंटमध्ये काय येतील, बोथ क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक ॲज वेल ॲज क्वालिटेटिव्ह किंवा गुणात्मक. मग इम्प्रूव्हमेंट इन स्किल्स अँड स्ट्रॅटेजीज इन मेमरायझिंग व्होकॅबलरी. तर याची उदाहरणे द्यायची झाल्यास काय असणार, विशिष्ट कौशल्ये. फॉर एक्झाम्पल रायटिंग स्किल, हे काय झालं, डेव्हलपमेंट झाली. त्याचबरोबर रीडिंग स्किल ही झाली डेव्हलपमेंट. आणि व्होकॅबलरी शब्दसंग्रह वाढवणे ही झाले डेव्हलपमेंट स्किलची उदाहरणे. ग्रोथ may not always be progressive. ग्रोथ काय असणार आहे, प्रत्येक वेळ ती प्रगतिशील असेल असंच नाही. आपले वेट उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या व्यक्तीचे वेट हे नेहमीच वाढत राहिले तर गोष्ट विचित्र होऊ शकते. वेट हे कमी जास्त होत असते. हाईट सांगायची झाल्यास, हाईट ही एका पॉईंटला येऊन आपली हाईट ही वाढणे थांबत असते. आपल्याला माहिती आहे चाइल्ड्समध्ये त्यांचे ॲडोलेसेन्स कुमारवयापर्यंत बालकाची उंची ही वाढत असते. तर हे काय झालं, मे नॉट बी ऑलवेज प्रोग्रेसिव्ह, हे नेहमी वाढत नसतं. आणि डेव्हलपमेंट इज अ प्रोग्रेसिव्ह सिरीज ऑर्डरली अँड कोहेरेंट चेंजेस. तर आपण पाहिलं विकास हे क्रमाक्रमाने होत जाणारी सुसंगत बदलांची मालिका असते. फॉर एक्झाम्पल लहान बाळ ते अगोदर क्रीप करायला शिकतं, रांगायला शिकतं, मग तो घोडा करायला शिकेल, त्यानंतर तो बसायला शिकेल. हे काय झालं, प्रोग्रेसिव्ह सिरीज. पुढे पाहूया, ग्रोथ डज नॉट कंटिन्यू थ्रू आउट लाईफ. वाढ ही आयुष्यभर होत राहणारी सतत प्रक्रिया नाही. त्यानंतर डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस दॅट स्टार्ट फ्रॉम कन्सेप्शन कंटिन्यूज टिल डेथ. त्या उलट डेव्हलपमेंट ही काय असणार आहे, कंटिन्युअस प्रोसेस असणार आहे किंवा सातत्यपूर्ण प्रोसेस असणार आहे, प्रक्रिया असणार आहे, जी गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत सतत चालत असते. The changes caused by growth are measurable in units. Growth in height and weight can be measured. तर ग्रोथचे जे चेंजेस होत असतात ते आपण मेजर करू शकतो, त्यांचे आपण मोजमाप करू शकतो. फॉर एक्झाम्पल हाईट आणि वेट. पण डेव्हलपमेंट इन्क्लूड्स क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह चेंजेस बोथ, which are not directly measurable but can be observed from behavior and performance. तर त्याउलट विकासामध्ये जे बदल होतात ते संख्यात्मकही असतात आणि गुणात्मकही असतात. ते मोजता येत नाही, परंतु आपण त्यांचे निरीक्षण करू शकतो किंवा आपण त्यांच्या कामगिरीवरून किंवा वर्तनावरून आपण ते डिफाईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण रायटिंग स्किल घेतला तर एखाद्या मुलाची रायटिंग स्किल अगोदर काहीशी खास नव्हती, पण ती प्रोसेस झाली, त्यावर आपण मेहनत घेतली तर सुबक अक्षर हे काय झालं, आपल्याला परफॉर्मन्स दिसला, म्हणजेच तो झाला डेव्हलपमेंटचा एक पार्ट. आता आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ डेव्हलपमेंट. तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑकर्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ ह्युमन लाईफ. द इंटरडिसिप्लिनरी स्टडी ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट इज वास्ट. तर डेव्हलपमेंट काय असणार आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे काय असतं, ही शरीरामध्ये वेगवेगळ्या आकारात वाढून येताना दिसत असतात. वाढ आणि विकास हे वेगवेगळ्या पैलूंमध्ये आपल्याला वाढताना दिसतात.
आणि त्याचबरोबर चाइल्ड डेव्हलपमेंट हा विषय हा खूप मोठा असा अभ्यासाला घेतलेला विषय आहे. तर टाईप्स ऑफ डेव्हलपमेंट काय असणार आहेत पाहूया बरं. टाईप्स ऑफ डेव्हलपमेंट. मोटर डेव्हलपमेंट म्हणजेच शरीरातली जी ज्ञानेंद्रिय असतात, पंचेंद्रिय, त्यांची स्किल्स डेव्हलप करायची जी असतील ते. त्यानंतर इमोशनल म्हणजेच भावना डेव्हलप होणे. लँग्वेज, भाषिक डेव्हलपमेंट, भाषिक विकास. मॉरल डेव्हलपमेंट म्हणजेच नैतिक विकास. कॉग्नेटिव्ह म्हणजे बोधात्मक. सोशल म्हणजे सामाजिक विकास. फिजिकल म्हणजे शारीरिक विकास. तर याचे हे सर्व पैलू आपण टाईप्स वन बाय वन पाहणार आहोत. फर्स्ट असणार आहे फिजिकल डेव्हलपमेंट. तर फिजिकल डेव्हलपमेंट of a body and its parts, functioning of various body systems. तर फिजिकल डेव्हलपमेंट हे कशामध्ये आढळून येतं? बॉडी अँड इट्स पार्ट्स, म्हणजेच शरीरातील जे वेगवेगळे पार्ट्स असणार आहेत, शरीर आणि अवयवांचा जो विकास असतो त्यामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट, ते कशामध्ये येतं? फिजिकल डेव्हलपमेंट. त्यानंतर असणार आहे फंक्शनिंग व्हेरियस बॉडी सिस्टीम्स, तसेच निरनिराळ्या शारीरिक संस्थांचे कार्य. आपल्याला माहिती आहे शारीरिक संस्था कुठल्या कुठल्या असणार आहेत? श्वसन संस्था, पचन संस्था, अशा प्रकारची जे संस्था आहेत त्यांची फंक्शन्स. रेट ऑफ फिजिकल डेव्हलपमेंट डिफर्स फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू अनदर. आणि शारीरिक विकासाची गती ही व्यक्तिगणिक भिन्न असते. काही बाळ हे लवकर चालायला शिकतात, काही बाळांना वेळ लागतो, काही चाइल्ड्सला वेळ लागतो चालायला. तर जो नॉर्मल रेट असतो की चाइल्ड हे 9 ते 12-13 महिन्याच्या दरम्यान चालायला शिकतात. तर ज्याप्रमाणे व्यक्तिविशेष, ज्याप्रमाणे इंडिव्हिज्युअल डिफरन्स असणार आहे, इंडिव्हिज्युअल डिफरन्समुळे बाळ हे त्यांच्या फिजिकल डेव्हलपमेंटच्या मानाने चालायला शिकतात. तर फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल. त्यानंतर असणार आहे मोटर डेव्हलपमेंट. मोटर डेव्हलपमेंट म्हणजेच कारक विकास आपण यांना म्हणू. कारक विकासामध्ये काय असणार आहे? डेव्हलपमेंट ऑफ मसल्स, स्नायूंचा विकास. फाईन अँड लार्ज मसल डेव्हलपमेंट्स. तर फाईन अँड लार्ज डेव्हलपमेंट मसल्स काय असणार आहे? तर शरीरातील स्नायूंचा विकास म्हणजेच कारक विकास. शरीरातील लहान मोठ्या स्नायूंच्या साह्याने बालक विविध कौशल्य प्राप्त करतात, म्हणून त्यांना कारक कौशल्य, मोटर डेव्हलपमेंट म्हणतात. मज्जासंस्था, मज्जापेशी, स्नायू यांच्या एकत्रित हालचालीमुळे व समन्वयामुळे शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा हा विकास असतो. तर ठराविक वयाला ठराविक स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण येत असते. हे कारक विकासासंदर्भातील हे नियंत्रण येत असताना ठराविक पद्धतीने, ठराविक क्रमानेच येते असते. कारण या काळात फॉर एक्झाम्पल बाल्यावस्थेत कौशल्य हे शिकण्याचे आदर्श वय असते. कारण या काळात बालकांचे शरीर हे लवचिक असते, त्यामुळे सहजगत्या ते कौशल्य ते आत्मसात करत असतात. त्यानंतर पाहूया इमोशनल डेव्हलपमेंट. इमोशनल डेव्हलपमेंट काय असणार आहे? तर भावनिक विकास. भावनिक विकास, डेव्हलपमेंट ऑफ इमोशन्स. यामध्ये आपल्याला इमोशन्स किंवा ज्या भावना असतात त्यांच्यामधील त्यांचा विकास आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, मुलांचा जो भावनिक विकास आहे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर जो किंवा सामाजिक आयुष्यावर परिणाम होत असतो. भावनिक विकास इन्क्लूड्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इमोशन्स. यामध्ये काय असणार आहे? सकारात्मक आणि नकारात्मक भावना ह्या इन्क्लूड होत असतात. हाऊ इमोशन्स अफेक्ट पर्सनल अँड सोशल ॲडजस्टमेंट, एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स, मॅनेजिंग इमोशन्स. तर यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल? गटांच्या
योग्य वर्तन करणे किंवा चूक किंवा बरोबर यातील फरक करता येणे, हे झाले इमोशनल डेव्हलपमेंटचे पार्ट्स. त्यानंतर पाहूया लँग्वेज डेव्हलपमेंट. तर लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजेच भाषा विकास. भाषा हे काय असणार आहे? मीन्स ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे संप्रेषण, कम्युनिकेशन करण्याचे एक साधन असणार आहे. इन्क्लूड्स वर्बल, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, लिसनिंग, साइन लँग्वेज. तर यामध्ये काय काय असणार आहे? शाब्दिक असतील किंवा अशाब्दिक, श्रवण, बोलणे, लेखन, खुणा, आविष्कार, हातवारे, खाणाखुणा इत्यादी यामध्ये इन्क्लूड होत असतात. हेल्प्स टू एक्सप्रेस थॉट अँड फिलिंग्स इन वर्ड्स. तर ही जी असतात लँग्वेज डेव्हलपमेंटमुळे लहान मुलांनाच काय तर प्रत्येकालाच त्यांचे फिलिंग्स, त्यांच्या भावना या शब्दामध्ये व्यक्त करता येत असतात. एंगेज इन सोशल बिहेवियर. त्याचबरोबर स्वतःला सोशल बिहेवियर, सामाजिक वर्तनामध्ये एंगेज करण्यासाठी लँग्वेज डेव्हलपमेंट उपयोगात येते. इन्फ्लुएन्सेस कॉग्निटिव्ह, सोशल डेव्हलपमेंट अँड इमोशनल डेव्हलपमेंट. त्याचबरोबर लँग्वेज डेव्हलपमेंटमुळे काय होणार आहे? तर बोधात्मक, सामाजिक तसेच भावनिक विकासावर प्रभाव कोणाचा होत असतो? तर लँग्वेज डेव्हलपमेंटचा. तर लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये ठराविक वेळेला ठराविक असा विकास आपल्याला बालकांमध्ये पाहायला भेटत असतो. फॉर एक्झाम्पल 3 मंथ्सचे बालक हे रडायला शिकतात किंवा गगलिंग करायला शिकतात. त्याचबरोबर 6 मंथ्स बॅबलिंग करायला शिकतात. 12 मंथ्सपर्यंत बाळ काही मामा, पापा असे वर्ड्स बोलायला शिकतात. त्याचबरोबर 18 मंथ्सपर्यंत लहान बाळांना 5 ते 40 शब्द इतके माहीत झालेले असतात. तर हे झाले लहान मुलांमधील लँग्वेज डेव्हलपमेंटचे माइलस्टोन्स, टप्पे झाले. त्यानंतर पाहूया कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय असणार आहे? तर बोधात्मक विकास यामध्ये मानसिक प्रक्रिया आणि क्षमतांचा विकास असतो. त्याचबरोबर अटेन्शन, मेमरी, कन्सेप्शन फॉर्मेशन आणि प्रॉब्लेम सॉल्विंग. तर बोधात्मक विकास काय असणार आहे? तर वेदन क्षमता, अवधान, स्मरण, संवेदन, बुद्धिमत्ता विकास, संकल्पना निर्मिती, समस्या सोडविणे, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, भाषेद्वारे शब्द व्यक्त करण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता यासह अनेक मानसिक प्रक्रिया व क्षमता ह्या बोधात्मक विकासात इन्क्लूड होत असतात. यापुढे आपण पाहणार आहोत सोशल डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक विकास. तर सामाजिक विकासात काय काय येणार आहे? बिहेवियर ॲज पर सोशल एक्सपेक्टेशन, तर भावनांचा विकास. त्याचबरोबर लर्न सोशियली अप्रूव्ड बिहेवियर, सोशल रोल्स अँड सोशल ॲटिट्यूड्स. तर बिहेवियर ॲज पर सोशल एक्सपेक्टेशन म्हणजे समाजांच्या अपेक्षेनुसार वर्तन करण्याची क्षमता प्राप्त करणे. आणि त्याचबरोबर सामाजिक होणे, यामध्ये समाजमान्य वर्तन करणे, समाजमान्य भूमिका बजावणे असल्या गोष्टी समाविष्ट होत असतात. यानंतर असणार आहे मॉरल डेव्हलपमेंट म्हणजेच नैतिक विकास. डेव्हलपमेंट ऑफ मॉरल बिहेवियर, कन्फर्मिंग टू ग्रुप स्टँडर्ड्स, बिहेविंग इन द राईट मॅनर, डिस्टिंग्विश बिटवीन राईट अँड रॉंग. तर नैतिक विकास, मॉरल डेव्हलपमेंट काय असणार आहे? विकास आणि यामध्ये काय काय येतं? तर ग्रुपच्या वर्तन परिमाणांशी जुळणारे वर्तन म्हणजे नैतिक विकास. आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो किंवा जे आपण समाजात राहतो त्यांना जे बिहेवियर योग्य वाटतं त्याप्रमाणे जुळवून घेणे, त्याला काय म्हणणार आपण? नैतिक विकास. तर यामध्ये योग्य वर्तन शिकणे, हळूहळू व योग्य
हळूहळू योग्य आणि अयोग्य वर्तनातील जो फरक आहे तो शिकत जाणे, अशा प्रक्रिया नैतिक विकासात घडत असतात. यापुढे आपण पाहणार आहोत स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. तर विकासाच्या काही अवस्था असणार आहेत आणि त्याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. ह्युमन लाईफ स्पॅन इज डिवायडेड इनटू 8 स्टेजेस ऑर पिरियड्स. तर मानवी जीवन हे किती अवस्थांमध्ये डिवाइड केले गेलेले आहे? 8 अवस्थांमध्ये, 8 स्टेजेसमध्ये डिवाइड केलेले आहे. ईच ऑफ विच इज कॅरेक्टराइज्ड बाय सर्टन डेव्हलपमेंट अँड बिहेवियरल कॅरेक्टरिस्टिक्स. तर प्रत्येक अवस्थेमध्ये विशिष्ट विकास होत असतो आणि प्रत्येक अवस्थेचे विशिष्ट असे वर्तन असतात. त्याचबरोबर क्रोनोलॉजिकल एज इज क्रायटेरियन युज्ड फॉर दिस सब डिव्हिजन. आणि उपअवस्थांमध्ये जीवनचक्र विभागताना शारीरिक वय हा निकष लावण्यात येतो. तर जे वय असते, शारीरिक वय असणार आहे, त्यानुसार हे स्टेजेस विभागण्यात आलेली आहे. दिस डिव्हिजन हेल्प्स टू स्टडी ऑल फेजेस ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि ह्या स्टेजेसमुळे आपल्याला वाढ आणि विकासांचा, प्रत्येक अवस्थेतील वाढ आणि विकास यांचा अभ्यास करणे सोपे जाते. तर ही आपण टाईप्स पाहणार आहोत, स्टेजेस पाहणार आहोत. फर्स्ट असणार आहे प्रीनॅटल पिरियड. प्रीनॅटल म्हणजे प्रसूतीपूर्व अवस्था, म्हणजेच गर्भधारणेतील अवस्था. तर ही कशी असणार आहे? फ्रॉम कन्सेप्शन टू बर्थ, गर्भधारणेपासून ते जन्म, ही अशी असणार आहे अवस्था. द फर्स्ट डेव्हलपमेंटल पिरियड इन अ लाईफ स्पॅन. दिस पिरियड इज कॅरेक्टराइज्ड बाय rapid development during which a single cell transforms into human body. A single cell is transformed into human body. तर प्रीनेटल पिरियड काय असणार आहे? मानवी आयुष्याची पहिली पायरी असते. या अवस्थेमध्ये गर्भाची अत्यंत जलद गतीने अशी वाढ होत असते. एका स्त्री बीजपेशीपासून, याला आपण म्हणणार आहोत स्त्री बीजपेशी म्हणजे जर्मिनल पासून ते एका फेटल पर्यंत, एका अर्भकापर्यंत अशी त्याची वाढ होत असते. तर यानंतर आपण पाहणार आहोत इन्फान्सी अँड टॉडलरहुड, म्हणजेच अर्भकावस्था आणि शिशवावस्था. याची ड्युरेशन असणार आहे फ्रॉम बर्थ टू 2 years. इन्फान्सी इज सबडिवायडेड into neonatal stage म्हणजेच नवजात अवस्थाची ड्युरेशन काय असणार आहे? जन्मापासून ते 15 दिवस अशी त्याची ड्युरेशन असणार आहे. त्यानंतर असणार आहे इन्फन्सी म्हणजेच अर्भक अवस्थेची ड्युरेशन असणार आहे 15 दिवस ते 18 months. 15 दिवसाचा असण्यापासून ते 18 महिन्याचा होईपर्यंत ही असणार आहे इन्फान्सी स्टेज. आणि त्यानंतर असणार आहे टॉडलरहुड म्हणजेच शैशवावस्था. याचं ड्युरेशन असणार आहे 18 months to 24 months. The neonatal stage is characterized by adjustment and helplessness. तर निओनॅटल म्हणजेच नवजात अवस्थेमध्ये काय असणार आहे? नवजात अवस्थेचे वैशिष्ट्य, यामध्ये बालकाला करावे लागणारे समायोजन आणि त्याची असहाय्यता. ॲज इन्फंट ग्रो दे मूव टुवर्ड्स इंडिपेंडन्स, ॲक्वायरिंग व्हेरियस स्किल्स लाईक वॉकिंग अँड टॉकिंग. तर इन्फान्सी अर्भकावस्थेमध्ये स्वतंत्रतेकडे अशी वाटचाल सुरू होते. जोपर्यंत नवजात शिशू ते असतात ते अस्वतंत्र असतात किंवा
त्यांना आपण म्हणणार समायोजन करण्यासाठी ते बालक हे बहुत करून किंवा सर्वतोपरी हे पालकांवर निर्भर असतात, पालकांवर अवलंबून असतात. परंतु अर्भकावस्थेमध्ये त्यांची स्वतंत्रतेकडे वाटचाल सुरू होते. विविध कौशल्ये आत्मसात केली जातात आणि शैशवावस्थेमध्ये जाताना शैशवावस्थेमध्ये मुलं बाळं ही चाइल्ड्स ही चालायला, बोलायला आणि अशीच बरी इतर कौशल्ये आत्मसात करत असतात. त्यानंतर पाहूया चाइल्डहूड 2 to 12 इयर्स. तर चाइल्डहूड असणार आहे बाल्यावस्था. पुन्हा याची 2 प्रकारात विभागणी केलेली असणार आहे. एक असणार आहे अर्ली चाइल्डहूड म्हणजेच पूर्व बाल्यावस्था 2 to 6 इयर. दिस स्टेज इज चाइल्डहूड extends from 2 to 6 years. Children, through egocentric in nature, are now more independent, active, energetic, curious, and ready to explore and experiment. This period is also known as preschool period. या पार्टवरून किंवा या प्रीस्कूल पिरियड कोणत्या पिरियडला काय म्हणतात यावरून बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत CTET पेपरमध्ये. तर चाइल्डहूड अर्ली चाइल्डहूड पिरियडला आपण दुसरंच नाव दिलेलं आहे प्रीस्कूल पिरियड. आफ्टर दिस स्टेज चिल्ड्रन्स आर रेडी टू गो टू फॉर्मल स्कूल. पूर्व बाल्यावस्थेचा कालावधी हा 2 ते 6 वर्षाचा असणार आहे. यामध्ये अगोदरच्या अवस्थेत बालक स्वकेंद्रीय असतो आणि आता ते खूपसे स्वतंत्र झालेले असतात, क्रियाशील असतात, क्रिएटिव्ह असतात, उत्साही असतात, एनर्जेटिक असतात, तसेच जिज्ञासू असणार आहे, शोधवृत्ती दर्शविणारे असणार आहेत, प्रॅक्टिकल असणार आहेत. प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा एक्सपेरिमेंट करत असतात. तर या अवस्थेलाच आपण पूर्वशालेय प्री स्कूल अवस्था म्हणणार आहे. कारण 6 वर्षाचे होईनंतर आपण त्यांना औपचारिकरित्या शाळेत जाण्यास पाठवत असतो. आणि या अगोदर 2 to 6 इयर्समध्ये जसे की ज्युनियर KG, मॉन्टेसरी अशा प्रकारच्या प्री स्कूल ला आपण पाठवत असतो या स्टेजमध्ये. म्हणूनच आपण याला प्री स्कूल पिरियड देखील म्हणत असतो. यानंतर असणार आहे लेट चाइल्डहूड फ्रॉम 6 इयर्स टू 12 इयर्स. दिस स्टेज ऑफ चाइल्डहूड extends from 6 to 12 years. During this stage physical growth is slow but steady. तर लेट चाइल्डहूड या अगोदर आपण पाहिलं होतं पूर्व बाल्यावस्था. आता ही असणार आहे उत्तर बाल्यावस्था. तर 6 ते 12 वर्षापर्यंतचा कालावधी यामध्ये असतो. उत्तर बाल्यावस्थामध्ये शारीरिक विकास हा धीम्या गतीने होतो परंतु स्थिर असतो. त्याचबरोबर बिईंग इन स्कूल गोईंग स्टेज children continue mastering language, reading, arithmetic, writing, play, rules of socialization and other school skills. तर ह्या एजमध्ये चिल्ड्रन काय ग्रास्प करतात, काय आत्मसात करतात. तर यामध्ये शालेय अवस्था असल्याने बालक भाषा शिकतात, वाचन करायला शिकतात, अंकगणित रिझनिंग शिकतात, अरिथमॅटिक शिकतात, लेखन लिहायला शिकतात, खेळायला शिकतात, सामाजिकरणाचे नियम पाळायला शिकतात, असेच इतर शालेय कौशल्य देखील आत्मसात करत असतात. तर यानंतर असणार आहे ॲडोलेसेन्स म्हणजेच कुमार अवस्था. कालावधी 12 इयर्स टू 19 इयर्स. दिस इज द पिरियड ब्रिज बिटवीन चाइल्डहूड अँड अडल्टहूड. तर किशोरावस्था ही काय असणार आहे, बाल्यावस्था आणि प्रौढावस्था या दोन्हींमधील एक ब्रिज असणार आहे, एक दुवा असणार आहे. द बिगिनिंग ऑफ दिस पिरियड इज पुबर्टी लिडिंग टू सेक्शुअल मॅच्युरिटी. तर ह्या अवस्थेमध्ये काय असणार आहे, ह्या अवस्थेची सुरुवात पूर्व किशोर अवस्थेने होते आणि बालकाला लैंगिक परिपक्वतेकडे नेत असते. क्वेस्ट फॉर आयडेंटिटी बिगिन्स. Thoughts becomes more logical and abstract. Peer group has greater impact.
द ॲडोलेसन्ट्स चूज करिअर अँड प्रिपेअर फॉर द वर्ल्ड ऑफ वर्क. तर ॲडोलेसन्स यामध्ये काय काय होत असते, एकतर ही बालकाला लैंगिक परिपक्वतेकडे नेत असते. त्याचबरोबर स्वतःचा शोध घेण्याची सुरुवात ॲडोलेसन्स किशोरावस्थेमध्ये होत असते. त्याचबरोबर विचार अधिक तर्कशुद्ध होत असतात. चाइल्ड्सचे विचार कुमारावस्थेमध्ये तर्कशुद्ध लॉजिकल विचार करायला शिकतात. त्याचबरोबर ॲबस्ट्रॅक्ट म्हणजेच अमूर्त असे त्यांचे विचार श्रेणी होत असते. पियर ग्रुप हॅज ग्रेटर इम्पॅक्ट. तर त्यांचे समवयस्क, त्यांच्यासोबतचे असलेले मित्र किंवा मैत्रिणी यांचा जो ग्रुप असेल त्यांचा जास्त करून असा प्रभाव ॲडोलेसन्समध्ये कुमारावस्थेमध्ये होत असतो. त्याचबरोबर किशोरावस्थेमध्ये स्वतःचे कारकिर्दीचे आणि कामाचे क्षेत्र ठरविले जाते. तर महत्त्वाची अशी पिरियड असणार आहे चाइल्डसाठी, ती म्हणजे ॲडोलेसन्स. कारण यामध्ये चाइल्ड हे स्वतःचे करिअर निवडत असतात आणि त्यासाठी ते प्रिपेअर करत असतात. तर यापुढे आपण पाहणार आहोत यंग अडल्टहूड म्हणजेच तारुण्यावस्था. 20 इयर्स टू 40 इयर्स पूर्व प्रौढावस्था किंवा तारुण्यावस्था याचा कालावधी असणार आहे 20 ते 40 वर्ष. दिस पिरियड ब्रिंग्स अबाउट मेजर चेंजेस इन लाईफस्पॅन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तारुण्यावस्थेमध्ये महत्त्वाचे असे बदल घडत असतात. long term goals are set up in fields such as career, family and society. तर ह्या अवस्थेमध्ये काय असणार आहे, निवडलेली कारकीर्द जी असेल त्या क्षेत्रात स्थिरावणे, त्याचबरोबर कुटुंब त्याचबरोबर सोसायटी, सामाजिक आयुष्य अशी ही दीर्घकालीन एम असतात, दीर्घकालीन गोल्स असतात. इम्पॉर्टंट गोल्स ॲट दिस स्टेज इन्क्लूड्स ॲक्वायरिंग अँड ऑक्युपेशन अँड एंटरिंग इनटू इंटिमेट रिलेशनशिप. तर स्वतःचे अशा महत्त्वाचे ध्येय काय असणार आहे, तर एखाद्या महत्त्वाच्या व्यवसायात शिरणे, त्याचबरोबर घनिष्ठ अशा नातेसंबंधात जाणे, त्यालाच आपण म्हणणार, किंवा लग्नबंधनात मोडले जाणे. लाईफ ॲट दिस स्टेज कॅन बी फुल ऑफ स्ट्रेस बट ऑल्सो रिवॉर्डिंग. आणि ह्या वयात आयुष्य हे तणावपूर्ण असणार आहे, त्याचबरोबर आनंद देणाराही असणार आहे. त्यानंतर पाहूया मिडल अडल्टहूड म्हणजेच मध्य प्रौढावस्था. याचा टाईम स्पॅन काय असणार आहे, 40 इयर्स टू 60 इयर्स. इट इज अ पिरियड ऑफ स्टॅबिलिटी. ह्या पिरियडला काय असणार आहे, स्थिरावल्याचा कालावधी असणार आहे. इट इज टाईम ऑफ अचिव्हमेंट, इव्हॅल्युएशन अँड ऑल्सो नोन ॲज एम्प्टी नेस्ट. तर मध्य प्रौढावस्थेमध्ये काय असणार आहे, काहीतरी मिळवले गेलेले असेल, काहीतरी गमावले असेल, याचे मूल्यमापन करण्याचा काळ कुठला असणार आहे, तर मिडल अडल्टहूड. त्याचबरोबर चिल्ड्रन मूव अवे फ्रॉम होम ड्यू टू जॉब और लिव्ह फार आफ्टर मॅरेज. रिटायरमेंट टेक्स प्लेस at the end of this stage. It is also period where individual gives back to the society by becoming involved in community work. तर मध्य प्रौढावस्थेची अजून सांगायचे झाल्यास लग्न, शिक्षण अशा कारणामुळे मुलं दूर गेलेली असतात आणि त्यामुळे या अवस्थेला रिकामे घरटे, एम्प्टी नेस्ट असेही म्हटले जाते. मुले दूर झाली तरी त्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा असते. या अवस्थेमध्ये शेवटी निवृत्तीचा काळ असतो, त्यामुळे सामाजिक कामात मन गुंतवून समाजाचे ऋण फेडले जात असते. कुठल्या अवस्थेत, तर मिडल अडल्टहूड. त्यानंतर असणार आहे लेट अडल्टहूड म्हणजेच उत्तर प्रौढावस्था, 60 वर्षापासून ते मृत्यूपर्यंत. दिस पिरियड इज कॅरेक्टराइज्ड बाय डिक्लाइन in physical functions. It is also characterized by adjustment to
deteriorating health, reduced income, and loss of spouse, partner and peers. तर ही लेट अडल्टहूड काय असणार आहे? उत्तर प्रौढावस्था, ज्यामध्ये उत्तर प्रौढावस्थामध्ये शारीरिक क्रियाशीलता कमी होत असते. इम्युनिटी कमी झाल्यामुळे शारीरिक अवस्था ही शारीरिक क्रियाशीलता कमी झालेली असते. प्रकृतीच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात. त्याचबरोबर उत्पन्न कमी झालेले असते. जोडीदार, मित्रपरिवार यांच्यापैकी यांचा साथ सुटलेला असतो निधनामुळे. त्यानंतर पाहूया डेव्हलपमेंट अँड लर्निंग. तर डेव्हलपमेंट म्हणजेच विकास आणि शिक्षण यातील संबंध किंवा काय संबंध असणार आहे ते आपण पाहूया. व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह एक्झिस्ट इन दिस रिगार्ड्स. सम बिलीव्ह that learning leads to development, whereas other contend that development leads to learning. तर व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह या संदर्भात भरपूर लोकांचे विविध असे दृष्टिकोन असणार आहेत. काही लोकांचे असे म्हणणे आहे की लर्निंग शिक्षणामुळे विकास होतो, तर काही लोकांचं असं म्हणणं आहे विकास झाल्यामुळे शिक्षण घडून येत असते. त्यामधील पियाजे यांचं म्हणणं असं म्हणणं आहे की डेव्हलपमेंट लीड्स लर्निंग, म्हणजेच विकासामुळे शिक्षणावर अधिक प्रमाणात फरक पडत असतो. व्हॉट शुड बी टॉट इन अ पर्टिक्युलर लेवल इज डिसाइडेड इन अकॉर्डन्स विथ चिल्ड्रन्स डेव्हलपमेंटल पॅटर्न. दॅट इज हाऊ वी डेव्हलप करिक्युलम फॉर अ पर्टिक्युलर ग्रेड. तर कुठल्या स्टेजमध्ये, आता आपण स्टेजेस पाहिल्या, चाइल्डहूड, लेट चाइल्डहूड, अर्ली चाइल्डहूड, ॲडोलसेन्स, अशा प्रकारचे स्टेजेस. तर ज्या स्टेजेसनुसार आपल्याला चिल्ड्रनला काय काय शिकवायचं आहे त्या डेव्हलपमेंटल पॅटर्ननुसार आपले करिक्युलम हे डिसाईड होत असते. म्हणजेच एका प्रकारे डेव्हलपमेंट आणि लर्निंगचा संबंध आला. पुन्हा नोईंग and implementing suitable practice while teaching the curriculum help learners to learn effortlessly. तर जाणून घेणे आणि त्याचबरोबर इम्प्लिमेंटिंग, आत्मसात करणे किंवा अनुकरण करणे, या प्रोसेसमुळे काय होणार आहे, टीचिंग ही अधिक एफर्टलेसली करण्यात येते. तर जाणून घेणे, अभ्यासक्रमात मदत करणे इत्यादी योग्य पद्धती हे सहजतेने शिकण्यासाठी मदत करतात. नॉलेज ऑफ डेव्हलपमेंटल पॅटर्न also helps teachers and parents. Since developmental domains, cognitive, affective and psychomotor, which can be understood as knowledge, attitude or self and skills respectively, are interlinked and understand their children's level of learning. तर knowledge of development pattern also helps teachers and parents. तर काय असणार आहे, मुलांमध्ये जी विकासाची पॅटर्न आहे, मुलगा कशा प्रकारे प्रगती करत आहे, कशा प्रकारे मुलामध्ये विकास होत आहे, या बाबतीत माहिती करून घेतल्यामुळे टीचर्ससोबत पॅरेंट्सलाही मदत होत असते. कारण प्रत्येक डेव्हलपमेंटल डोमेन्स हे एकमेकांशी कनेक्टेड असतात. फॉर एक्झाम्पल सांगायचे झाल्यास फिजिकल डेव्हलपमेंट इज कनेक्टेड टू कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. जोपर्यंत चाइल्ड हा फिजिकली डेव्हलप नसेल किंवा शारीरिकरित्या जर तो सुदृढ नसेल तर त्याच्या बोधात्मक प्रक्रियेवर देखील परिणाम होतात. तर हे जे इंटर रिलेशन आहे यामुळे आपल्याला लर्निंग इफेक्ट्स कळून येतात. त्यानंतर पाहूया चेंज इन वन डोमेन अफेक्ट्स द अदर. द लर्निंग प्रोसेस गेट इन्फ्लुएन्स्ड बाय डेव्हलपमेंट. एका डोमेनमध्ये फरक पडला, एका पैलूवर, विकासाचा पैलू पाहिले आपण, वेगवेगळे पैलू, शारीरिक, मानसिक, भावनिक, बोधात्मक, ही जी पैलू आहेत, एका पैलू किंवा एका टाईपवर फरक पडला तर त्याच्यामुळे दुसऱ्या टाईपवर सुद्धा आपल्याला इफेक्ट झालेला दिसतो. इफ
A child If a child has to face some developmental challenges, it might be influence his learning, her learning acquisition. For example, a child who starts walking will get more space to explore the surrounding, and this exposure will play a significant role in his learning. तर एक्झाम्पल द्यायचे झाल्यास, एक मुलगा जो रांगत आहे तो चालायला लागतो, तर त्यामुळे काय झालं, त्याला स्पेस भेटते. कशाची? तर त्याचं वर्ल्ड एक्सप्लोअर करायची, त्याला आजूबाजूची जी वातावरण आहे त्याला जाणून घेण्यासाठी त्याला मोकळीक मिळत असते. तर हे काय झालं, डेव्हलपमेंटल चेंजेस किंवा डेव्हलप आणि लर्निंगमधला एक अजून कनेक्शन झालं. He or she will be able to create more relations between different social aspects and try to relate them with her past experience. तर यामुळे काय होणार आहे, हे जे ते रिलेशन ते एकमेकांमुळे इंटर रिलेशन कळल्यामुळे चिल्ड्रन्स एकमेकांच्या प्रभावित करतात. ट्राय टू रिलेट देम विथ हिज और हर पास्ट एक्सपिरियन्स. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा रांगत आला आणि त्याने पायरी पाहिली, तर पहिल्यांदा तो त्या पायरीवरून पळून गेला, खाली पडला. पण नंतर ते परत येताना त्याने त्या बाबतीत शिकवण घेतली किंवा पास्ट एक्सपिरियन्स, भूतकाळातील अनुभव वापरून तो त्यावरून व्यवस्थित उतरून गेला. हे काय झालं, यूज ऑफ past experience. Thereafter, it is important for a teacher to make the appropriate linkage between development and learning. तर या सगळ्यामुळे काय होणार आहे, टीचरला मुलांमधील डेव्हलपमेंट जी होत आहे किंवा मुलांमध्ये जो विकास होत आहे त्याचं कनेक्शन त्या डेव्हलपमेंटचं कनेक्शन लर्निंग सोबत लावता येतं. दिस वे लर्नर्स विल बी एबल to make some meaning in the given context. आणि यामुळे लर्नर देखील सक्षम होऊ शकतात. तर त्यानंतर इंटररिलेशन will also enhance the scope to develop a better curriculum for the various groups of children as per their needs and abilities. तर हे जे इंटररिलेशन असणार आहे लर्निंग अँड डेव्हलपमेंटचं, यामुळे टीचर्सला मदत होणार आहे. कशी? तर त्या चाइल्ड्सच्या नीड्सनुसार किंवा क्षमतेनुसार बालकामध्ये जी बालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जी गरज आहे किंवा विद्यार्थ्यांची जशी क्षमता आहे त्यानुसार स्वतःचे करिक्युलम अभ्यासक्रम हे बेटर करण्यासाठी या इंटर रिलेशनचा आपल्याला उपयोग होणार आहे. इट इज इम्पॉर्टंट टू मेन्शन दॅट as there are cultural differences in learning. Development may also influenced by cultural conditioning. तर आपल्याला माहितीच आहे सांस्कृतिक फरक हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर याचा इफेक्ट आपल्याला कशावर झालेला दिसेल, तर मुलांच्या डेव्हलपमेंटवर. डेव्हलपमेंट प्रोसीड्स इन अ चिल्ड्रन ॲट अ डिफरंट रेट अँड अ लर्निंग हॅज अ युनिक रिलेशनशिप विथ इट. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये किंवा चाइल्डमध्ये हे डेव्हलपमेंट हे वेगवेगळ्या रेटने होत असतात, वेगवेगळ्या प्रमाणात होत असतात. तर याचा फरक कशावर होत असणार आहे, तर नक्कीच लर्निंगवर याचा इफेक्ट आपल्याला होताना दिसत असतो. आणि म्हणूनच हे डिफरंट रेट आणि लर्निंगचं युनिक असं रिलेशनशिप आपल्याला झालेलं दिसतं. लर्निंग अँड डेव्हलपमेंट कॉम्प्लिमेंट ईच अदर इन टू डिस्टिंक्ट कॅटेगरीज. तर त्याचबरोबर लर्निंग, शिक्षण आणि विकास हे दोघी एकमेकांसाठी महत्त्वाची अशी भूमिका वठवत असतात. जसे की आपल्याला माहितीच आहे, बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे की शिक्षणाशिवाय विकास हा होऊ नाही शकत. आणि बऱ्याचशा शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की विकासाशिवाय शिक्षण अशक्य आहे. तर हे काय झालं, इंटरडिपेंडंट. कोण?
लर्निंग आणि डेव्हलपमेंट. रिकग्निशन of these differences surely facilitates overall education of child. तर हे जे डिफरन्स आपल्याला कळले आहेत किंवा हे मतभेद जे आहेत ते नक्कीच आपल्याला चिल्ड्रनची एज्युकेशन किंवा लहान मुलाचे शिक्षण अधिक सुलभ होण्यामागे आपल्याला मदत करू शकतात. All psychologists without any debate accept that early development is very crucial for the further development and learning. तर सगळ्याच मानसशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की अर्ली काळात किंवा अर्ली डेव्हलपमेंट अगोदरच्या काळात जो विकास होत असतो तो नंतरच्या काळासाठी एक सर्वात निर्णायक असा ठरणार आहे. आपण जर लहानपणीच मुलांना योग्य अशा रीतीने विकास होण्यासाठी वातावरण उपलब्ध करून दिले तर ते नक्कीच वातावरण पुढे जाऊन मुलांना लर्निंगमध्ये मदत करणार आहे. द काइंड ऑफ एक्सपिरियन्स अ चाइल्ड गोज थ्रू इन अ स्टेज हॅज प्रोफाउंड इन्फ्लुएन्स ऑन हिज ऑर हर लेट लाईफ. तर टप्प्याटप्प्याने लाईफमधील जी टप्प्याटप्प्याने लहान मुलांना अनुभव येतात ते अनुभव नक्कीच त्यांचा खोलवर असा प्रभाव त्यांच्या नंतरच्या लाईफमध्ये पडत असतो. बरोबर आपले सेशन इथेच थांबवूया विद्यार्थी मित्रांनो. या पुढील सेशनमध्ये आपण पाहणार आहोत प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजेच विकासाचे मूलभूत सिद्धांत आहेत ते आपण यापुढील सेशनमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच व्हिडिओज पुन्हा पाहण्यासाठी हे चॅनल जरूर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. त्याचबरोबर दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून आलेल्या नवीन व्हिडिओ लगेच पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. त्याचबरोबर दिलेले ह्या सेशनची PDF मिळवण्यासाठी माझ्या गेट्स एंड लर्नला तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. आणि पुन्हा एकदा आपल्या मित्रांना जे CTET ॲस्पिरंट आहेत त्यांना गेट्स एंड लर्न हे चॅनल जरूर सबस्क्राईब करायला सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.